साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून 24 एप्रिल आपण सर्वजण मानव एकता दिवस म्हणून साजरा करत आहोत. 24 एप्रिल 1980 साली घडलेली घटना युगप्रवर्तक बाबा गुरुबचन सिंग महाराजांच्या बाबतीतले आपण सर्व श्रुत आहोत, सर्वज्ञ आहोत, सर्वजण जाणत आहोत, सर्वांनी ऐकले आहे, वाचले आहे. तेव्हा त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून सेवा करणारे महापुरुष नौजवान होते. खेमराज चड्डाजी, JRD सत्यार्थीजी, अजून खूप सारे नौजवान महात्मे 45 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी युगप्रवर्तक बाबा गुरुबचन सिंग महाराजांबरोबर सेवा करत होते. आणि ही घटना घडल्यानंतर त्यांनी 3 दिवस 4 दिवस हट्ट धरला होता सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराजांकडं की आपण आता खून का बदला खून से लेंगे, अशी परिस्थिती निर्माण करूयात, जशाच्या तसं उत्तर देऊयात. सगळे तरुण एकत्रित यायचे आणि सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराजांकडे जायचे आणि म्हणायचे, बाबाजी ऐका आमचं, एवढी वेळ आपण जशाच्या तसं उत्तर देऊयात तर आपण समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करू शकतो, तर आपण सत्याचा आवाज समाजापर्यंत पोहोचवू शकतो. नाही तर आपलं जगणं मुश्किल होईल, आपल्याला निरंकारी मिशनचा प्रचार प्रसार करणं जड जाईल, असा हट्ट धरत होते ही सगळी तरुण मंडळी. पण सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी दिलेलं उत्तर फार समर्पक होतं आणि ती खऱ्या अर्थाने संत निरंकारी मिशनची आणि युगानुयुगे दिलेल्या साधू संत महात्म्यांची, गुरुपीर पैगंबरांची शिकवण आहे. सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज एका वाक्यामध्ये म्हणाले होते की हा खून का बदला खून से लेंगे, मगर इस बार खून नालियों में नहीं बहेगा बल्कि नाडियों में बहेगा. हा म्हणे घेऊयात मित्रांनो आपण खून का बदला खून से, पण यावेळेस रक्त आता चारीमध्ये नाही वाहिलं पाहिजे, नालीमध्ये नाही वाहिलं पाहिजे, तर रक्त वाहिलं तर या नाडीमध्ये जसं वाहतंय तर या नाडीमधून निघालं तर डायरेक्ट समोरच्याच्या नाडीमध्ये वाहिलं पाहिजे. ही शिकवण संत निरंकारी मिशननं समाजाला दिली. सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी हा धडा घालून दिला आणि मग संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून 1980 सालापासून मानव एकता दिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिरं सुरू झाली. काय अलौकिक विचार आहे मित्रांनो, विचार करा. सद्गुरू येत असे या जगती, सुखमय करण्यासी संसार. सद्गुरू केवळ संसार सुखमय करण्यासाठी येतो. मग स्वतःच्या बाबतीत, परिवाराच्या बाबतीत काही घडलं तरी चालेल, पण समाज, मानवजात सुखानं, समाधानानं आणि आनंदानं नांदली पाहिजे, हा विचार फक्त सद्गुरूच घेऊन येऊ शकतो. आणि ही शिकवण संत निरंकारी मिशननं जी युगानुयुगे साधू संत महात्म्यांनी, गुरुपीर पैगंबरांनी घालून दिली होती, ही शिकवण संत निरंकारी मिशननं परत नव्यानं घालून दिली की काही झालं तरी चालेल, पण आपण मात्र प्रेमानं, आपलेपणानं आणि जिव्हाळ्यानं नांदलं पाहिजे. आणि त्यानंतर सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराजांनी घालून दिलेल्या शिकवणी जरा गांभीर्यानं बघा. सद्गुरू बाबा हरदेव सिंहजी महाराज एका ठिकाणी असं सुद्धा म्हणाले होते की मानव को मानव हो प्यारा, एक दूजे का बने सहारा, उसको मरहम लगाए हम जिसको सभी ने पत्थर मारा, मानव को मानव हो प्यारा और एक दूजे का बने सहारा. एक माणूस हा दुसऱ्या माणसाचा सहारा बनला पाहिजे, आधार बनला पाहिजे. तो विरोधक नको, तो शत्रू नको, तो दुश्मन नको, त्याच्याविषयी द्वेष करायला नको, तर तो आपला आधार बनला पाहिजे, तो सहारा बनला पाहिजे. ही शिकवण निरंकारी मिशननं मित्रांनो घालून दिली. या 24 एप्रिलच्या निमित्तानं मित्रांनो आपण सर्वजण शपथ घेऊयात की वैरद्वेष मनातून काढू, विरोधाच्या भिंती पाडू, प्रेमाचा सेतू बांधू आणि गुण्या गोविंदाने नांदू. आपण गुण्या गोविंदानं नांदण्याची शपथ, वैरद्वेषाच्या भिंती पाडण्याची शपथ या 24 एप्रिलच्या निमित्तानं घेतली पाहिजे, तर समाजामध्ये शांततेचं, स्थिरतेचं, शीतलतेचं वातावरण टिकून राहील. आणि ही मित्रांनो खरं तर आता आपल्या सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, ही फार मोठी जबाबदारी आहे. सद्गुरू माता सविंदर हरदेवजी महाराज म्हणायच्या, बिईंग निरंकारी इज नॉट ए सेंटेन्स, इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी. आम्ही निरंकारी आहोत हे फक्त वाक्य नाही मित्रांनो, तर ही फार मोठी जबाबदारी आहे. बिईंग निरंकारी इज नॉट ए सेंटेन्स, इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी. ही जबाबदारी आपली की आपण निरंकारी आहोत. कारण वैरद्वेषाच्या, जाती धर्माच्या, निंदा नफरतेच्या, द्वेष अहंकाराच्या, भांडण तंट्याच्या, वादविवादाच्या, कुचक्या भावनांची फार मोठी आग लागली समाजामध्ये. कोण विझवणार हो ही आग? याच्यातून माणसांना शीतलता, शांतता मिळेल कशी? ही आग विझवली पाहिजे आणि ही आग विझवण्याची जबाबदारी एका ज्ञानी माणसाची असू शकते. आणि म्हणून माताजी म्हणाल्या की निरंकारी होणं म्हणजे फक्त वाक्य नव्हे, तर ती एक जबाबदारी आहे. मित्रांनो आपली सर्वांची जबाबदारी आहे समाजामध्ये शांततेचं वातावरण निर्माण करणं. युगप्रवर्तक बाबा गुरुबचन सिंग महाराजांच्या कार्याला आठवण्याचा हा दिवस आहे.
त्यांच्या कार्याला सलाम करण्याचा, त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचा हा दिवस आहे. तर आपण प्रेरणा घेऊयात की आम्ही उरलेल्या आयुष्यामध्ये कुणाशीही निंदा नफरत करणार नाही, कसल्याही गोष्टीचा द्वेष अहंकार करणार नाही, कुणाबरोबरही भांडणतंटा वादविवाद करणार नाही, कसल्याही कुचक्या भावना आम्ही जोपासणार नाही, जाती धर्मांच्या भिंती आम्ही निर्माण करणार नाही, व्यसन कुठल्याही बाबतीत कसल्याही पद्धतीचं करणार नाही. अशा पद्धतीच्या शिकवणी त्यांच्या होत्या. या गोष्टी आपण आता आत्मसात करायला पाहिजेत. मित्रांनो, एक गोष्ट खरी सांगू, जगामध्ये जर सगळ्यात संत गतीनं वाहणारं काय असेल तर ते ब्रह्मज्ञान आहे. सगळ्यात धीम्या गतीनं वाहतं, सगळ्यात संथ गतीनं वाहतं. पाणी जसं नदीनं नाल्यानं ओढ्यानं खळखळून वाहतं, आवाज करतं आणि समुद्रापर्यंत जाऊन पोचतं, ब्रह्मज्ञान असं वाहत नाही. ब्रह्मज्ञान सगळ्यात धीम्या गतीनं वाहतं. मग मला एक सांगा, इतक्या धीम्या गतीनं वाहणारं ब्रह्मज्ञान जर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत, गाव खेड्यांपर्यंत येऊन पोचलं असेल तर याच्या पाठीमागं कुणाचं तरी तप आहे, कुणाचं तरी त्याग आहे, कुणाचं तरी समर्पण आहे, कुणीतरी याच्यासाठी अख्खं जीवन व्यतीत केलं आहे, कुणी योगदान दिलं आहे तर कुणी बलिदान दिलं आहे. मित्रांनो, याची जाणीव ठेवणं आपली जबाबदारी आहे की हो. कसं विसरून चालेल सांगा बरं त्यांचं तप, त्याग, समर्पण. त्यांनी वेचलेला आयुष्यातला क्षण क्षण जो आपल्यासाठी वेचला, त्यांनी सोसलेला त्रास आपल्यासाठी सोसला. खरं सांगू मित्रांनो, त्यांनी फक्त वाळवंट तुडवला, त्यांनी फक्त काट्या कुपाट्याच्या वाटा तुडवल्या आणि आपल्यासाठी हिरवळीचे रस्ते तयार केले. विसरून जमायचं नाही मित्रांनो. त्यांच्या जगण्याची पद्धत, त्यांचा जगण्याचा ढंग, त्याची जाणीव आपल्याला ठेवावी लागेल. आत्ता निरंकारी मिशनच्या माध्यमातून प्रचार प्रसार करणं खऱ्या अर्थानं सोपं झालं. साधनं उपलब्ध आहेत. जाईल त्या ठिकाणी चांगली साऊंड सिस्टीम करून दिली जाते, जाईल त्या ठिकाणी चांगल्या प्रकाशाची सुविधा तयार करून दिल्या जात आहेत. येण्या जाण्यासाठी वाहतुकीची साधनं आहेत. सगळ्यांची चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे. जाण्या येण्याजोगा स्वतःचा खर्च आपण आता स्वतः करू शकतो आहे. अशा पद्धतीनं गुरुकृपेनं आता समाज सुधारला आहे. सगळ्या पद्धतीनं चांगलं वातावरण निर्माण झालं आहे. पण तेव्हाचा काळ मित्रांनो असा नव्हता. जाण्या येण्याची साधनं नव्हती. कुठेही गेलो तरी खाण्यापिण्याच्या अडचणी होत्या, बसण्या उठण्याच्या, लेण्या नेसण्याच्या अडचणी होत्या. कशा पद्धतीनं त्यांनी तो त्रास सहन केला असेल आणि आपल्यापर्यंत ब्रह्मज्ञान पोचावं म्हणून काय ताणतणाव सहन केला असेल, याचा कधीतरी बसून आपण विचार करायला हवा. चला तर मित्रांनो, प्रयत्न करूयात युगप्रवर्तक बाबा गुरुबचन सिंग महाराजांच्या आठवणीला उजाळा देण्याचं. त्यांच्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर त्या जीवनातून काहीतरी शिकण्याचा आपण प्रयत्न करूयात. त्यांनी दिलेले धडे, त्यांनी घालून दिलेल्या शिकवणी जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करूयात. माझी तुम्हा सर्व श्रेष्ठ जाणत्या ज्ञानी महापुरुषांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी प्रार्थना आहे, आपण आपल्या आपल्या संगतच्या ठिकाणी, आपण आपल्या आपल्या गावाच्या ठिकाणी प्रेमाचं, आपलेपणाचं, जिव्हाळ्याचं वातावरण तयार करूयात. निंदा नफरतेला, द्वेष अहंकाराला, भांडण तंट्याला, वादविवादाला, विरोधाला कुठेही थारा न देण्याचा आपला प्रयत्न असायला हवा. तर निरंकारी मिशनची शिकवण आपल्या लक्षात आलं असं म्हणता येईल. तर युगप्रवर्तक बाबा गुरुबचन सिंग महाराजांच्या शिकवणीचे आपण पाईक आहोत असं म्हणता येईल. साधू मंडळी, प्रेमाने बोला. धन निरंकारजी.